सगळ्यात अगोदर तर मी आलो होतो शेतात आणि बरं झालं तिकडे लक्ष दिलं नाही तर आता उडालो असतो। तर शेतात आल्या आल्या पहिले काकाच्या वासरांना चारा टाकला। ही तर आता धावली, आता हिला दिवसभर चाराच नाही टाकत आणि हिला एक चारा टाकला। आणि आमच्या ज्या बकऱ्या आहेत ना त्या बकऱ्यांना सुद्धा मी शिवबाबेचा पाला टाकला। तर आमच्याकडे शेळीपालन सुद्धा आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या आमच्या बकऱ्या आहेत। आमच्या पुरं टोटल बकऱ्या आमच्या पुऱ्या जर कधी म्हटलं तर 10 इथं बकऱ्या आहेत पिल्ले धरून, नाहीतर मग 5 बकऱ्या आहेत आणि 5 पिल्ले आहेत, अशा प्रकारच्या आमच्या बकऱ्या आहेत। आणि यांना आत्ता शिवबाबेचा पाला टाकला। बकऱ्या म्हणजे एकदम मायाळू बकऱ्या आहेत। तुम्ही जरी आले ना तरी तुम्हाला ह्या बकऱ्या हात लावू जाणार। हे छोटी छोटी पिल्ले आहेत। आणि मेन गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली ती म्हणजे आमच्या मक्काला जे आहे ते कणसं आता फुटायला लागले, जसं की मी तुम्हाला इथं दाखवतो। आणि खालच्या वावरात आमची मक्का आहे, वरच्या वावरात अद्रक आहे। ह्या वावरात आम्ही मक्का लावलेली आहे। तर तुम्हाला मी सिम्पली इथं दाखवतो। हे आहे आमच्या काकाचं वावर आणि हा आहे आमचा बांधारा आणि ही आहे आमची मक्का। आता तुम्हाला मी सिम्पली मक्कामध्ये जाऊन दाखवतो की कशा प्रकारे कणसं आलेत। सो हे तुम्ही बघू शकता आता कुठं आमच्या मक्काला कणसं यायला लागलेत। आणि याच्यात आम्ही औषध मारलं होतं, पण औषध मारल्यावर सुद्धा यामध्ये ना जे गवत आहे ना ते फुटायला लागलं। तर हे बघा, एक इथं लागलं, एक इथं आहे, एक इथं आहे, 1-2 इथं आहेत। म्हणजे जेमतेम आता हे बघा, हे बघू शकता तुम्ही, एक इथं आहे। जेमतेम सगळ्याच मक्काला आमच्या आता कणसं लागायला सुरुवात झालेली आहे। आणि तुम्हाला तर माहिती आहे की हुरडा खाण्याची काहीच मजा असते, त्यामुळं आता लवकरात लवकर कणसं येणार आणि आम्ही हुरडा खाणार। आणि जर कधी तुम्हाला हुरडा खायचा असेल तर आमच्या शेतात नक्की या, नाहीतर तुम्ही सुद्धा तुमच्या शेतात जर तुम्ही मक्का लावलेली असली तर तुम्ही सुद्धा हुरडा खाऊ शकता। तर हा आमचा बांधारा आहे, हा आहे आमचा बांधारा आणि इकडे आहे काकाचं वावर, ही आमची मक्का आहे। तर औषध मारल्यानंतर तरीसुद्धा अजून तिच्यामध्ये थोडासा केना आहे। तर असं होतं, फार जास्त गरमट आहे मक्कामध्ये गेल्यानंतर ना, फार जास्त गरमट आहे। तर थोडं हवेशीर आला ना थोडं छान वाटतं। आता थोडं थांबून यांना पाणी पाजायचं आहे। तर तुम्हाला दाखवायची होती मक्का। तर अशा प्रकारचे आमच्या मक्काला कणसं आलेत। मग थोड्या दिवसाने आम्ही मक्काचा हुरडा खाणार आणि तुम्हाला सुद्धा खायचं असेल तर आमच्या शेतात या, आपण मिळून मक्काचा हुरडा खाऊ। तर आता राहिला हिचा विषय, आता हिचं काय करायचं मला सांगा। हे बघा कशी धावायला लागती, म्हणजे काकांना मला चारा टाकायचं सांगितलं, मी हिला चारा सुद्धा टाकला तरी सुद्धा हिनं मला मारलं। आणि काही दिवसामध्ये आम्ही हिला विकणार आहोत। म्हणजे कसं असतं माहिती का, एखाद्या वेळेस मी असलो किंवा माझी आई असली किंवा काकू असली, एकटं जर कधी कोणी असलं तर हिनं जर कधी धडक दिली, इथं कोणीच राहत नाही। आमचं शेत ना बोरगावच्या शिवावर तुम्ही इथं बघू शकता। तुम्हाला ही जी मक्का दिसते ना, ही जी मक्का दिसते की ही लेवलची, तर इथं डायरेक्ट आता बोरगावची शिव आहे। तर ह्या बोरगावच्या शिवापर्यंत आमचं म्हणजे इथून पलीकडं बोरगाव आहे आणि इथून अलीकडं आता निल्लोड आहे। तर कसं असतं माहिती आहे का, एखाद्या वेळेस काका काकू किंवा कोणी असलं, छोटा मुलगा, आता माझा भाऊ छोटा आहे, तो जर कधी असला, हिनं जर कधी पाणी पाजायला नेलं त्या ठिकाणी, या ठिकाणी टाकी आहे, इथं जर पाणी पाजायला नेलं आणि हिनं जर धडक दिली तर फार जास्त घोसाळतं हे जनावर। तर त्यामुळं आम्हाला हिला विकायचं आहे। तर आता विकायचा विचार चालू आहे लवकरच। हे बघा, ही आमच्या काकाची कपाशी आहे ही, आणि त्याच्याच बाजूला ही आमची मक्का आहे। तर हुरडा खायची मित्रांनो मजा वेगळीच असते। चला तर मी करतो चारा पाणी, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत जय शिवराय।